राम राम. जगी सर्व सुखी असा कोण आहे, असे रामदास स्वामी म्हणतात. म्हणजे जगामध्ये कोणीही असा व्यक्ती नाही ज्याला सर्व सुख मिळालेलं आहे. कोणाला कोणाला तरी काही ना काहीतरी दुःख असतं. जगामध्ये कोणताही मनुष्य असा नाही तो सर्व काळ सुखी असू शकतो. विदुर नीती काय सांगते? विदुर काकांनी राजा धृतराष्ट्राला जो उपदेश केला त्यास विदुर नीती म्हणतात. त्या विदुर नीतीप्रमाणे ज्या मनुष्याकडे या 6 गोष्टी आहेत तो धनवान आहे, सुखी आहे. त्या 6 गोष्टी कोणत्या? की अर्थागमो म्हणजे नियमित धन मिळावं, धनाची प्राप्ती नियमित असावी. ज्याप्रमाणे न आटणारा पाण्याचा झरा असावा त्याप्रमाणे धनाची प्राप्ती जी आहे ती नियमित असावी. नंतर काय? नित्यम आरोग्यता म्हणजे आपलं आरोग्य जे आहे, आपली प्रकृती आहे, सदा सर्व काळ स्वस्थ राहावी. हे मी तर म्हणतो स्वस्थ राहणं, निरोगी राहणं हे फार मोठं धन आहे. नंतर ते काय म्हणतात? प्रिय भार्या आणि प्रियवादिनी म्हणजे पती पत्नी हे दोघंही एकमेकावरती प्रेम करावेत, एकमेकाला बरोबर गोड बोलणारे असावेत. फक्त पत्नीच नाही तर पतीसुद्धा प्रिय असावेत आणि प्रिय बोलणारे असावेत. अशा प्रकारचं म्हणजे कसं दुधात साखर पडल्यासारखं. नंतर काय म्हणतात ते? वशस्य पुत्रो म्हणजे आज्ञाधारी संतान असावे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आजकालच्या जमान्यामध्ये आज्ञाधारी पुत्र किंवा आज्ञाधारी संतान मिळणे असणे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. नंतरचे 6वे काय सांगतात? अर्थकरीची विद्या. मनुष्य ज्ञानी असावा, विद्यावान असावा, परंतु ती विद्या, ते ज्ञान आपणाला काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी त्याचा उपयोग व्हावा, तिच्यामुळं आपल्याला पैसा मिळावा. नुसतं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही, तिच्यानं आपण काहीच कमवू शकत नाही. तर अशा प्रकारचं ज्ञान नसून जे ज्ञान आपलं पैसा कमवण्यासाठी उपयोगी पडतं अशा प्रकारचं अर्थकरीचं विद्या असावी असं विदुर काका सांगतात. अशा 6 गोष्टी ज्या मनुष्याजवळ आहेत तो मनुष्य सुखी आहे, धनवान आहे, असं विदुर काकाचं मत आहे. जय सियाराम.